माणसाला उपदेश नाही गंभीर महाराज, म्हणून संत आधी जागे करतात आणि जागा झाल्यावर मग उपदेश आहे. स्मरण करा पंढरीनाथा. आता स्मरण करा संतांना का म्हणावं लागलं? विस्मरण झालं म्हणून. स्मरण करा शब्द कधी येतो? विस्मरण झाल्यावर. विस्मरण झालं, नाही तर स्मरण माईच्या पोटात होतं तेव्हा देवाची प्रार्थना करत होत. एक वेळा तरी या दुःखाने 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 एक वेळा तरी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे. देव म्हणतो ठीक आहे तुला बाहेर काढतो. बाहेर काढल्यावर बदल्यात काय करशील? आठवीन पाय हा माझा नवस, रात्रही दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस तुमचं स्मरण करील देवा. देवाला वाटलं ठीक आहे बरं का सचिन भाऊ, काढलं बाहेर. बाहेर काढला की बैमान झाला. म्हणून ते लहानपणी बाळ रडतं ना, प्रश्नचिन्हात रडतं. जर कुठे बाळणपण झालं, लहानपणी बाळ ते ऐकायचा प्रसंग, संधी सोडू नका. भिंतीच्या आड उभं राहा. केव्हा 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 त्याचं रडणं बारीक आवाज, केव्हा का? तेव्हा त्याचा देवाचा संवाद असतो. अरे बाहेर काढल्यावर भजन करीन म्हणला कोण? तूच म्हणला. कुठं? मायच्या पोटात. केव्हा? निकल गया बैमान. कबीर महाराजचं प्रमाण असलं तरी संयुक्तिक आहे. गर्भपण हात जुडाया. मायेच्या पोटात हात जोडून विनंती करतो बाहेर काढा, बाहेर काढा. आणि आता केव्हा म्हणतोय? निकल गया बैमान, म्हणजे विस्मरण झालं. आणि विस्मरण झाल्यामुळे स्मरण करा म्हणायची वेळ आली. पुढा जागेवर आता आपण बराच मोठा असल्यामुळे आता समृद्धीने घेऊ थोडं थोडं. पुढा जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. म्हणजे मग नुसतं स्मरणच करायचं का? बाकीचं काय? अरे कोण म्हणते तुम्हाला? असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. दिबक भाऊ की पंढरपूरची यात्रा संपल्यावर घरी जा, घरी गेल्यावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लंगोट्याला वाण जा हिमालयात. उलट सुखे करावा संसार नसला कोणी Bye.
हे प्रमाण या मंडळीला खूप आवडते आणि माझ्याकडे पाहू पाहू म्हणतात पुन्हा सुखे कराव कर भाऊ आनंदाने कर. विनोद आहे आळंदीचे संत ब्रह्मचारी ज्ञानोबा काही संसाराचा तिरस्कार नाही केला. असोनी संसार जरूर करा याची गरज आहे. ही सगळी यादी डोळ्यापुढे आणा. पहिल्यांदा तात्या बोला. ए बाहेर आवाज येत नाही दीपक. पाय 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 बाहेर जाऊन पाय चक्कर दिला का. हे जरे जा 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 का ते बाहेर बसले लोक बरेच. बाकीच्यांचा येतो म्हणतात माझा येत नाही बरं का. ते माझं ऐकायला आले. अशी कंजूसी करू नको. संध्याकाळी तुझ्याशी गाठ आहे पुन्हा तात्याच आहे तिथं. विठ्ठल धन दारा पुत्र जन ही सगळी यावी. पहिली गरज धनाची आहे. स्त्री हाती धरता देख वाडे प्रपंचाचे थोर दुःख मग ग्रह पाहिजे आवश्यक आहे. धन धन नसेल तर तुम्हाला कोणी विचारत नाही. माणसाची किंमत कुठे आहे. आणि जवळ चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा. सगळे त्याच्या मागे. यशास्ते वित्तम स नरक कुलीनः स पंडित स सुतिमान गुणज्ञः स एव वक्ता सचदर्शनीय सर्वे गुणान कांचनम आश्रयन्ते. हे तिथं आहे सगळे. पैसा वाळानी बकरी मरे तो बधे गामे जाणी. हे गुजराती भाषेत नाही. गरीब की छोकरी मरे कोई येणं जा. पैसा वाळानी बकरी मरे. श्रीमंताची शेळी मेली शेळी. अख्खं गाव सकाळी वाड्यात गोळा झाला. कशी काय शेळी मेली हो. काल पेपरला वाचलं हो. कशी काय शेळी शेळी मेली पेपरला आलं. शेळी मेली 10,000ची. समजूत काढणाऱ्याला चहा पाणी 20,000चा. काय म्हणता लागी सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. बंधुजन सर्व मानिती वचन गंभीर. सगळे गाव गोळा झालं. शेळी मेली शेळी मेली शेळी मेली. त्याच गावात गरीबाची झोपडपट्टीत एकुलती एक मुलगी मेली. मोलमजुरी करणारे मायबाप. मुलगी एकुलती एक 8 वर्षाची. दोघं रडत बसले झोपड्यात. सचिन भाऊ कोणी मदतीला नाही. रात्र 12 वाजू दिले. लेकीला बापानं घेतलं. खोरण टिकाव टोपलं मायनं घेतलं. स्मशानात गेलं. दोघच. खड्डा खोदला. त्याच्यात लेकीचं प्रेत पुरलं. पहाटेचे 4:30 वाजले. गंभीर आले. कालपासूनचे उपवाशी आहे. झोपड्यात तांब्या तांब्या पाणी पिऊन कुडाला टेकून मायबाप लेकीच्या आठवणी काढून दुसऱ्या दिवशीच्या दिवसभर रडले. तरी गावातलं कोणी चौकशीला गेलं नाही. का फरक. शेळी श्रीमंताची म्हणून मुलगी गरीबाची म्हणून. एवढा फरक धनाने पडतो. म्हणून धन जरूर मिळवा. शास्त्राचाही आदेश आहे. संतांचाही उपदेश आहे. जरूर मिळवा त्याची गरज आहे. हा 2 क्रमांकाचा पुरुषार्थ आहे.
चतुर्विध पुरुषार्थेषु धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थामधला 2 क्रमांकाचा पुरुषार्थ आहे धन. जरूर मिळेल. दारा संसार रूपी गाड्याची ही 2 चाक आहे, पती आणि पत्नी. ही शेवटच्या श्वासापर्यंत राहावी. तुम्ही पहा, कोणाच्या जीवनात असं घडू नये पती मरण पावला म्हणजे पत्नी राहिली, पत्नी मरण पावला पती राहिला. तुम्ही पहा नंतर गंभीर महाराज शेतकऱ्याच्या भाषेत बैलगाडीचं एक चाक मोडलं की त्या गाड्याची चव जाते. तो गाडा एका चाकाचा वाड्यापुढे उभा असतो, एका चाकाचा गाडा सगळ्या फुपाटा बसलेला असतो. मोकाट कुत्री गावातली रात्रभर त्या गाड्यावर. एकच चाक मोडलं तर गाड्याची प्रतिष्ठा गेली. तसं पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची 2 चाक आहे. पत्नी ही केवळ पत्नी नसते, तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. जेव्हा कठीण काळामध्ये खंबीरपणे पतीच्या मागे उभी राहते तेव्हा ती पत्नी नाही, मंत्र्याची भूमिका आहे. बरोबर बरं का रोहिदास, ते बारीक लक्ष ठेवून असते. सावकार रोज येतय, सावकार रोज येतं. पतीनं जेवण कमी केलं, काल तर जेवलेच नाही, रात्रभर झोपले नाही, आणि सकाळी पती उठला आणि गोठ्यात गेला, तिचं बारीक लक्ष आहे. त्यानं खिशात काहीतरी घातलं, तरा 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 चालत आली गोठ्यात. विचारलं काय घातलं खिशात? काही नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. अरे काही नाही. अहो काय घातलं खिशात? तू सांगे ना. हिनंच हात घातला खिशात, बाहेर काढली वस्तू, ती रोगोरची बाटली होती. काय करता? आत्महत्या. का? सावकार काल आलं होतं, उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर म्हणला, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडी म्हणला. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात. मी ठरवलं त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा गोठ्यात जाऊन आत्महत्या करायची. तुमच्या पाया पडते मी. त्या सावकाराचे पैसे मी मोलकरीन होईल, धुणी भांडी करील, अख्ख्या गावची लाज लज्जा सोडील, पैसे मी फेडीन, फक्त माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. त्यावेळेला हिम्मत देत असते ती पत्नी नाही, मंत्र्याची भूमिका आहे. कार्येषु मंत्री. जेव्हा तुमची जन्मभर सेवा करते. तुम्हाला माहित आहे, एक थोडस महाभारतात जाऊ लगेच येऊ. अजून काही मला समाज वैतागला नाही. वन्स मोर चालूच आहे, चालूच आहे. थोडस दुर्वासाला पाठवलं. अगदी थोडक्यात सांगतो. परीक्षा घ्यायला पांडवाची. रात्री 12ला दुर्वास 60,000 शिष्यासह. हर हर शब्द झाला. तो महादेवाचा भक्त होता म्हणून शिष्यासह नमः पार्वती पतये हर हर महादेव. परिणाम जनाबाईचा अभंग आहे. पंडुसुत जागे झाले. पांडव उठले ना तर धर्मराजा पुढे आणि विचारलं कसं काय? जेवण पाहिजे. आता धर्मसंकट आहे का नाही? हो म्हणावं. थाळी धुतलेली आहे. नाही म्हणावं तर बाबा रागीट आहे, शाप देईल. म्हणून धर्मराजानं आपल्या भावाचा हात धरला, भीमाचा. तिघं झोपून आहे, अर्जुन नकुल सहदेव झोपड्यात. भीमाचा हात धरला आणि मागं नेला झोपड्याच्या. बरे का रोहिदास? आणि भीमाच्या गळ्याला बिलगून रात्री 12ला मोठा भाऊ धर्म रडला. भीम दादा म्हणला, दादा 1000 हत्तीचं बळ असलेला भीम तुमचा भाऊ असताना तुम्ही रडता, काय कारण? तेव्हा धर्मराजाचे उद्गार आहे. धर्म भीमाकडे पाहे, धर्म भीमाकडे, धर्म भीमाकडे पाहे, धर्म भीमाकडे पाहे. सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे, हरी होत आहे, सत्वहानी होत आहे, होत आहे, सत्वहानी होत आहे. भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे.
झोपड्याच्या माग धर्मराजा भीमाच्या गळ्याला बिलगून रडतो. शब्द आहे, धर्म भीमाकडे पाहे सत्वहानी होत आहे. हे ऐकलं द्रौपदीला जाग आली. मी पत्नीची भूमिका सांगतो. का रडताय? दुर्वास बाबा आले, जेवण मागते. हो म्हणाव, थाळी धुतलेली आहे. नाही म्हणाव तर रागीट आहे, तो शाप देईल. जा पाचही भाऊ झोपा तुम्ही, मी बघून घेते त्या बाबाचे. काय पाहिजे महाराज? जेवण पाहिजे बेटा. जा आंघोळ्या करून या, तोपर्यंत पंगत वाढलेली असेल. दिलं पाठवून गंगेवर. माय काय द्रौपदीनं पंगत वाढली का रोहिदास? किसनरावला मोबाईल केला. मते कुर्तीलाती मरके चराया उठे कुर्तीलाती मरके चराया मेरे दोस्त के या लाविएला मेरे दोस्त के या लाविएला कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी. कृष्णा पुढचं सगळी माहिती आहे तुम्हाला. अशा वेळेला खंबीरपणे पतीच्या मागे उभी राहते ती पत्नी नाही, कार्यशुभ मंत्री. जन्मभर सेवा करते ती दासी. पण पती राजाच्या आवडीचे पदार्थ करून ताट वाढून पुढे बसून आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते तेव्हाची आई. या भूमिका लक्षात. बोजेशू माता म्हणून तारा जरूर. ग्रहस्थ कोणाला म्हणतात? गृहिणी, ग्रह आणि तिथे थांबतोय तो ग्रहस्थ, मग झाला ग्रहस्थ आश्रम. दारा बरं, नुसतं पतीन पत्नी असल्यावर मजा आहे का? गृहभूषणम किम, घराचं भूषण काय आहे? घराचं भूषण पुत्र आहे. राजा दशरथ उगाच दुःखी होता का? सगळे त्याच्याकडे होतं, पण दिवा लावायला कोणी नाही. म्हणून धन, दारा, पुत्र एवढ्यावर नाही. जन तुम्हाला जगायचं आहे ना, पहिला समाज आपला साकार. त्याच्यासारखा आनंद नाही, बाकी काही मिळू नका. समाज आपला साकारा. साधू संतांनी काय केलं? समाज आपला केला. म्हणून इस्टेट खाणारा मुलगा बाप मेला तरी रडत नाही, पण 750 वर्षापूर्वी गेलेले ज्ञानोबा समाधीचं वर्णन केलं. सगळे बंधू जरूर जरूर प्रेम करा बाकीच्यावरही, पण आपल्या भावाला डावलून करू नका. सोय रे व्यवहार आहे. पिशूण शब्दाचे अर्थ वेगवेगळे दिलेले आहे. कुठे कुत्र ठेवलेलं आहे असं घ्या. पिशुणी आहे आणि ते तुमच्या हिताकरताच असते. सुने जागवणी तारापासून तुझ्या हितासाठी वसुबशी. बरं जाऊ द्या, इथपर्यंत आलो. हे एवढं पाहिजे. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे हे जरूर जरूर मिळवा, पण फक्त मनात ठेवा शेवटच्या दिवशी यांचा मला उपयोग नाही. सर्व मिथ्या हे जाणून शरण. बरोबर, मी शुद्धीवर आहे. अभंगाकडे लक्ष द्या. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, पिशू जरूर जरूर लावलायचं नाही, जरूर मिळवा. त्यांच्यावर प्रेमही करा, फक्त मनात ठेवा शेवटच्या दिवशी यांचा मला अजिबात उपयोग नाही. म्हणून हे आता ही शाळेतली भाषा आहे. गुरुजी शिकवतात ना मुलांना,
धडा लिहून देतात. बरं का पोरो, हा धडा पाठ करा. कोणता? मी लिहून दिला हा. तसं हे इकडे लावायचं. गण दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुण सर्व मिथ्या हे जाणून, हे सर्व मिथ्या आहे असं समजून सत्य परमात्म्याला शरण जा. शरणरी गा देवासी इथपर्यंत हो, ठीक आहे महाराज. मग परमात्मा सत्य आहे, जगन मिथ्या आहे, पण आम्हाला उलट आहे का? आम्हाला जगत सत्य वाटतं आणि हे बाकीचं मिथ्या वाटतं. असं का? याचं एकमेव कारण आयुष्य माया विघ्ने भ्रमणा खरे मिथ्या हे जाणून. तुम्ही म्हणता मिथ्या हे जाणून, पण आम्हाला मिथ्या आहे ते सत्य वाटतं आणि सत्य आहे ते मिथ्या वाटतं. असं का? याचं कारण आहे माया. माया असलेलं लपवते आणि नसलेलं दाखवते. नाही तर सत्य काय रोहिदास? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. ओ मां कहूं मैं अनुभव अपना सत्य है जगत सब सपना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रोहिदासनं तर रामायण सोडून गेलो. पण प्रमाण परोपकार आहे. उमा कहूमय महादेवजी सांगतायत उमा कहूमय अनुभव अपना सत हरिभजन जगत सब सपना. त्याच्या पुढं माऊलीचं आहे बरं का रोहिदास. जे जे देखणे सगळे जे देखणे सगळे स्वप्नीचे गजर स्वप्नीचे मनोनी चिंत चरण कमळ मनोनी चिंत चरण कमळ चिंत चरण कमळ रखुमा देवी मरा रखुमा देवी मराते
म्हणतात पार्वती उमा कहूमय अनुभव आपणा सत हरी भजन जगत सप सपना. ज्ञानोबारा म्हणतात तुझं स्वप्न नाही, स्वप्नीचे मृगजळ. जे जे देखणे सकळ हे स्वप्नीचे मृगजळ. मग खरे काय परमात्मा. म्हणून चिंती चरण कमळ रखमादेवी वराज. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. काका हा दाविला जगदाकार. जर विठ्ठल सत्य आहे जगत मिथ्य आहे तर आम्हाला दाखवलंच का. पण लक्षात आलं त्याच्यात देव बाप्पाचा तिळभर दोष नाही. हे सगळे मायानं दाखवलं. म्हणून सांभाळी सांभाळी आपुली हे माया. माया विघ्ने भ्रमला. ते थोडस गोळसर होतं. कधी बाजारात गेलं नाही. बायकोनं सांगितलं पाहुणे आले घरी तुम्ही बाजारात जा आणि रवा साखर टाकता त्याला शिरा करून खाऊ घालायचा आहे बरं का रोहिदास. त्याला एकादशी नव्हती. गेलं ते. तो म्हणला बाजारात गर्दी असते हरवलं तर. अर्ध मला लॉकेट आहे का पॉकेट आहे पैशाचं. माणूस आहे तो. त्यापास समजा हरवलं तर काळा धागा बांधून दिला पायाच्या अंगठ्याला बायकोनं बरं काय नाही हे नीट आहे. धागा आहे तू आहे. धागा नाही तर मग तू हरवला. ते पाय टाकायच्या धाग्याकडे बघायचं. तिथं गेल्यावर बाजारात गारुड्याचा खेळ होता. गारुड्याचा खेळ बरं का तिथं बाजारात. हे तिथं गेलं सापाची मुंगसाची लढाई झालं. साप पळाला याच्या दोन पायातून खाली पडलं पुढवलं पुराणी धागा तुटला. बघितलं धागा नाही. हरवलो हरवलो हरवलो. सगळे भोवताल माणसं गोळा झाली. म्हणजे काय पॉकेट नाही मग काय वस्तू नाही. मग मीच हरवलो. लोक आपले पेताळ जाऊ द्या. पण बायको आली ना. म्हणले 11:36 झाली. हे 10ला गेलं तर अजून कसं आलं नाही. म्हणला तुला म्हणत होतो मी हरवलो. नाही हरवलं. हरवलं म्हणतो तर कशावरून. धागा नाही ना. बायको हुशार होती. याला नादी लावला आणि तिनं कधी धागा बांधला पायाला याला कळू दिलं नाही. चला घरी कसा येऊ. हरवलं ना. अहो नाही हरवला. कशावरून हरवला तुम्ही. धागा नाही पायाला. तुम्ही बघत नाही नीट. बघितलं ना धागा दिसला. सापडलो सापडलो. अरे हरवलाच नाही. कौन एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे. नाथीला छंद अंत करणे ठेवून ठाके भ्रमलेपणे. असं माया वेगणे भ्रमला खरे. म्हणता मी माझे मी. ती मायेची व्याख्या आहे. मयरू मोर तोरतय माया. मी आणि माझं तू आणि तुझं ही जी भावना निर्माण झाली यालाच माया म्हणतात. म्हणता मी माझ्यानी घरे. अंजाला माझं म्हणतोय ना. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. आता बरोबर 20 मिनिट राहिले रोहित. सगळे उरकायचे आपल्याला. तरी पण बा कंजूशी करू नका. गंभीर मला आजच्या दिवशी आवाज. पाऊस नसला तर पुढच्या वर्षी. दीपक म्हणतो बा पाऊस येणार नाही आज. आपल्या ग्राउंडवर कीर्तन आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तिथे भजन करायचे एकादशीला. राष्ट्रसंताचं भजन व्हायचं. ती जागा जुने हनुमान मैदान. मग इथे आम्ही कवडे मामाकडे बरेच दिवस राहत होतो. इथे बंडा भाऊचा आमचा परिचय झाला. इथे एक घर विकायला निघलं. ते आम्ही घेतलं छोटंसं बांधलं. मग तात्यांचा आणि आमचा आणि इथल्या सगळ्या तरुण मुलांचा संबंध आला. सोनू त्याची मित्रमंडळी. मग त्यांना म्हटलं अरे ग्राउंड रिकामा आहे. मी रिकामाच आहे. जागा बसायला एकादशी. मग आपण 6 ते 8 कीर्तन करू. त्यांनी मनावर घेतलं. स्टेज वगैरे सुंदर करतात ते. 1 वर्ष पाऊस आला. गेल्या वर्षी 1 तास झालं ना आला पाऊस. त्याला इलाज नाही. पण जसं असेल तसं. तुका म्हणे कसं आणि जसं असेल तसं आपण. ते 5 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनी मंडळी येतील. अर्धा तास ते करतील. आपण 5:45 स्टेज मोकळा होईल. गंभीर महाराज. अरे पुन्हा वर्षभर लेका कोरोनात वाचलो नसतो तर पुन्हा वारीला तरी आलो असतो का. आजचा दिवस पुन्हा मी आग्रह रोहिदास आजचा दिवस जॅकेटवाल्याचं कीर्तन असेल कुठे ते होशील होणार. तू आहे भूषण आहे. 4-5 जण असले ना मस्त मजा आहे ना.
मग देऊ का निमंत्रण तुम्हाला? आमचे आदरराव तात्या माजी नगराध्यक्ष, त्यांचं सगळे तरुण मित्रमंडळ, आमची सगळी गल्ली त्या कोपऱ्यापर्यंत, त्या सगळ्या तरुणांच्या वतीनं, तात्यांच्या वतीनं त्यांनी तिथे बॅनर लावलेलाच आहे, तात्या निमंत्रक आहे. सगळे तरुण मंडळाचं सहकार्य आहे. एकादशीच्या पर्व काळावर त्या ठिकाणी आज 6 ते 8 याच महाराजचं कीर्तन होणार आहे. नाही टाळ्या वाजवल्या तरी होणार आहे. फक्त सर्वांना येण्याची विनंती आहे. बरोबर करू. आता एकदा सर्वांनी हात वर करा. बाहेर बसलेले आहे सगळी मंडळी, बरे का? बाहेर खूप बसलेले आहे. तात्यांच्या हस्ते तुमचा सत्कार करतो दीपक. तिथं एक नया पैसा घेत नाही, इतके वर्षात घेऊन येतो. त्यांचा टेम्पो, त्याची साऊंड, त्यालाच आवड आहे. मग 12 महिने आमच्या सेवेला आहेच. त्याला सक्त ताकीद केली, एकादशी चुकवायची नाही आपली. सर्वांनी हात वर केले, शाबास. एका ताला विठोबा एक बाहेरचे, एक शाबास, एक आवाज. आमची फुटाणे माऊली म्हणून नागपूरचे होते, उघडेच असायचे. फुटाणे माऊली, गाडी माऊली, त्यांनी एक खोली घेतली. मग सगळे हे नागपूरकर तेव्हा जुने वारसा चालवतात. ते आहे. उद्या जेवण झालं की जाणार आहे. बरोबर आहे. मंडळी आहे ते कामी असतात. ठीक आहे. पण सालाबाद प्रमाणे कुठपर्यंत आलो आपण? काकडा. हा आलं लक्षात. साचोकारे जाईल संपत्तीचे वारे, या धनाचा नधरी विश्वास जैशी तरुवर छाया. झाडाच्या सावलीचा दृष्टांत दिला बरं का दीपकराव. झाडाच्या सावलीचा अनुभव आहे तुम्हाला. जे तारुण्यामध्ये 5-50 गडी राबवतात ते म्हातारपणात जर्मनच्या ताटात बाजरीची पीठ मागतात. आपण पाहतोय. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. मग सगळ्यात मोठं श्रेष्ठ धन काय? नरदेहाचा श्वास. हे मोजता येत नाही. माणूस बसला म्हणजे मिनिटाला 12, चालायला लागला की 18, झोपला म्हणजे 24, आणि जास्त झाला तू काय समजला तेव्हा 30. आणि ते वाढत जात बरं का. बैठे 12 चलत 18 सोती जाय 24, मध्य मास मैथुन में सास चलत है 30. हे प्रमाण लक्षात येईल ना. बैठे 12, आता बसला म्हणजे 12 चालले मिनिटाला श्वास. चालू लागला की 18 वर जाता कार्यक्रम, आणि झोपला आणि घोरायला लागला म्हणजे 24, जास्त झाल्यावर 30. सर्वसाधारण बरे का रोहिदास 15 श्वास जातात मिनिटाला. सर्वसाधारण गती आहे 15, म्हणून 21,600. थोडासा हिशोब करा जमलं तर. 21 सहज 6 म्हणजे आता हे दिन रात रात्रंदिवस मिळून 21,600 श्वास. सचिन भाऊ हिशोब करा. 1,600 रात्र आणि दिवस. मिनिटाला 15, 60 मिनिटाचे किती? घाबरू नका. 900. 15 का 90, पुढचं शून्य द्यायचं. 900. दिवसाच्या 12 तासाचे 12 9 108 म्हणजे 10,800. रात्रीच्या 12 तासाचे 10,800, 21,600. बदलला 21 सहज 6 मजाक है दिन रात. रात्रंदिवस मिळून आपले 21,600 श्वास चालले.
याच्या एका श्वासाची किंमत होत नाही आणि ते महत्व कळत नाही अतिपरिचयामुळे. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढा, म्हातारं खाली टाकलं, पोरबाळ नाही, आणि मग म्हातारी म्हणली 85ची येऊन आता कसं होईल. किती दिवसाची म्हणत आली नाही माझ्या बहिणी तुमच्या भावाचं दत्तक घ्या, दिवाण लावायला कोणी नाही. म्हातारं गरम डोक्याचं होतं, मेलो नाही अजून, खाली टाकलेलं म्हणतं. आणि प्रतिष्ठित लोकांना आणलं. पुतण्याच्या नावानं दत्तक पत्र तयार झालं बरं का दीपक. दत्तक पत्र तयार झालं, दत्तक पत्राचं वाचन झालं, म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला, बाबा इथं सही करा. म्हाताऱ्यानं सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा मेला. माझा जाहीर प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल. जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही असे 21,600 श्वास दिवसाला चालले. असा 30 दिवस महिना, 12 महिन्याचं वर्ष आणि 100 वर्षाचं आयुष्य. आयुष्य जात आहे जात आहे पहा. बरं का गंभीर मला पहा म्हणजे विचार करा, इथे डोळ्यानं पाहायचं नाही. आयुष्य जात आहे पहा. काही गोष्टी डोळ्यानं पहा. पहाते पांडव आहे ना शब्द, पहाते पांडव. अरे मग पहावर दिसते काय तर न चष्मा लावून पहा. तिथं पहा का. अरे थोडस काही वाईट घडलं तर देवानं बरं नाही केलं म्हणून वारी सोडून देतो. आणि 12 वर्ष वनवासात फिरले तरी भजन पण केलं नाही. पहा ते पांडव, ते विचार करा त्यांचा. हा पहा शब्द त्या अर्थ आहे. तसं आयुष्य जात आहे पहा. विचार करा, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. आजचा दिवस गेला, आता पुन्हा नाही. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, घडी घडी काळ वाट याची पाय. अजून किती आहे काळ जपत असे महा. करा काय. स्वहिताचा घोर वाहा. स्वहिताचा घोर वाहणे म्हणजे करा काय. ध्याने राहा श्रीहरीच्या. स्वहित म्हणजे काय. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ तेची हित. म्हणून स्वहिताचा घोर वाहा म्हणजे ध्याने राहा श्रीहरीच्या. आणि हे कळतं कुठं लक्षात घ्या. हित फक्त संताच्या संगतीत कळत. एक लक्षात, हित संतांनाच माहिती आहे. स्वहिताचा घोरवा आणि त्याकरता स्वहिता कारणे संगती साधूची. म्हणजे साधूच्या संगतीतच हित कळत असल्यामुळे सतचरी भाव धरा, मनोधरी नाम करा. सतचरी भाव धरा, मनोधरी नाम करा.
सचिनचं बारीक लक्ष आहे माझ्याकडे, वेल्डिंग चालू आहे, कुठून कुठं कसं, पण प्रमाण देऊ ना रविदास. स्वहिता कारणे ध्यानी राहा श्रीहरीच्या, स्वहिताचा घोर वाहा. मग स्वहिता करता काय? स्वहिता कारणे संगती साधूची, म्हणजे साधूच्या संगतीतच स्वहित असल्यामुळे संत चरणी भाव धरा. लाल उतर तिथं करा काय? क्षणाक्षणा नामस्मरा, त्याच्यावर होईल काय? मुक्ती सायुज्यता. अरे सायुज्यताच काय? तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती, तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती, तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती, तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोलिये, ऐसे बहुता बोलिये, विठ्ठल विठ्ठल मनवे देवा, विठ्ठल विठ्ठल मनवे भेलो 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 भेलो. नुसतं सायुज्यताच काय? चारी मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. चारही. सलोकता त्या लोकाला जाणे, म्हणून हरिपाठात चारहीचं प्रतिपादन आहे. वैकुंठ भुवनी घर केले ही सलोकता. समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे, लक्ष्मी वल्लभ तया जवळी समीपता. स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे. लागली गे माये आता कमनावा भाणू, लागली गे माये आता कमनावा भाणू, तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, तिकडे चतुर्भुज गोपाळू. तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, लागले गे माया आता कमनावा भाणू, तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लागले गे माये आता कमनावा भाणू, तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, ओवाळू मी गेले माय गेले वळके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके, ओवाळू मी गेले माय कारंग धरा, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर, हे स्वरूपता. जवळी प्राप्त होणे समीपता, वैकुंठाला जाणे सलोकता, आणि देवच होणे म्हणजे सायुज्यता. म्हणतीचे वाचा तया मोक्ष. म्हणून क्षणक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा. अरे वा, गंभीर महाराज. आणि याची करा बापांनो, बंधूंनो, भगिनींनो, बापांनो, असे शब्द आले की समजायचं कार्यक्रम विनवणीवर आला. विनवी विष्णु दास नामा, विष्णुदास विष्णुनामा, विष्णु दास विनवी नामा, विष्णुदास विनवी नामा, बोलू नये का कामा. धरा अंतरी तीच प्रेमा, न झुका प्रेमा हरी भक्ती, धनदारा बंधू सोय याची करा बापांनो, बंधूंनो, म्हणजे आता विनवणी आली. विष्णुदास विनवीन नामा, बोलू नका भवकामा, विषय ओढ भुलले जीव, आता याची कोण करील कीव. बोलू नका. काय करा? धरा अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती.
हरिभक्तीचा आग्रह का धरला याचं कारण आहे, अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती। बुढ़ेपन में काया, शरीर म्हातारपणात साथ देत नाही। अंधेरे में छाया, अंधारात जा सावली गेली, उजेडात या न विचारता आली। अंधार म्हणजे सत्ता जाणे, उजेड म्हणजे सत्तेत येणे। सत्ता जाऊ द्या, माग पुढं फिरणारं टोळकं गेलं, सत्तेत या 50चं टोळकं गुटख्याच्या पुढ्या सगळ्याला माग आलं। याला खेड्यातल्या भाषेत म्हणतात, जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची एरजार। तूप गेलं का नाऱ्या गेला? अंधेरे प्रकाशात जा तुम्ही, आपोआप सावली तुमच्या मागे येते। अंधारात जा न विचारता सावली गेली। अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती। मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई। म्हणून हरिभक्तीचा आग्रह का धरला याचं कारण आहे, हे इथल्या पुरतं आहे आणि ते तिथल्या उपयोगी येणार। सोडविल ये बाबा सोनिया सोडविल ये बाबा सोनिया सोडविल ये कैला हरि भक्ति परलोकी काम ओ सोडविल ये बाबा सोनिया सोडविल खरा हरिभक्ती परलोकी येईल कामान सोडविल यमापासून, या म्हणून न चुका नेमा। हरिभक्ती याला मिळवणी म्हणतात आपण, उपक्रम उपसंहार सांगतात ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली